त्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नागपूरच्या यशोदानगर परिसरात घडली आहे। एका 30 वर्षीय तरुणाने त्याच्या सख्या मामीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। धक्कादायक म्हणजे तरुणीने पीडितेसोबत अश्लील कृत्य केले असल्याची माहिती देखील समोर येत आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या घटनेनंतर मात्र परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 32 वर्षीय महिला यशोधरानगर भागात आपल्या पती आणि कुटुंबासोबत राहते। आरोपी हा तिचा नात्याचा भाचा असून काही दिवसापासून तो त्यांच्या घरी ये-जा करत होता। पहिल्यांदा 15 फेब्रुवारी रोजी तो दुपारच्या सुमारास महिला आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती। त्यावेळी आरोपी बेडवर झोपल्याचं भासवत होतं। महिला कपडे घेऊन बाहेर पडत असताना आरोपीने अचानक तिच्या मागून पकडण्याचा प्रयत्न केला। या अनपेक्षित प्रकारामुळे महिला घाबरली व तिने आरोपीला जाब विचारला, मात्र आरोपीने कोणतेही उत्तर न देता घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर मात्र त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य घरात नसल्याने महिला घाबरली। तिनेही नातेसंबंधामुळे तिने तो प्रसंग दुर्लक्षित केल्याचं सांगितलं जातं। यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा महिला घरात एकटी असताना समोरच्या खोलीचा दरवाजा लावत होती। त्याचवेळी बेडरूममध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी पुन्हा तिच्या पाठीमागून येत महिलेला बेडवर ढकललं आणि अश्लील चाळे केले। या प्रकरणामुळे महिला घाबरली, मात्र तिने धैर्य दाखवत आरोपीला जोरात धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली। काही काळ मात्र ही महिला खूप मानसिक तणावाखाली होती। अखेर शेवटी तिने घरच्यांना सांगून त्याच्यावर मात्र गुन्हा दाखल केला आहे।